थँक्यू कॉम्रेड सुगंधी. अ, अ, आणि प्रसाद, कॉम्रेड प्रसाद, दोघांनाही धन्यवाद. अत्यंत महत्वाच्या विषयावरती चर्चा आपण सुरू करतो आहोत. अ, तर कॉम्रेड मी सरळ विषयाला जातो. आपल्याला माहिती की बजेट, सरकारचा अर्थसंकल्प, हे शब्द आपण नेहमी ऐकत असतो, वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. एक काळ असा होता की बजेट येण्यासाठी काय बजेटमध्ये असेल याच्याबद्दल जनतेला खूप मोठी उत्सुकता असायची. परंतु दुर्दैवानं बजेट बद्दलची साक्षरता किंवा अर्थसाक्षरता ही आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात असायला पाहिजे ती नाहीये. आणि त्यामुळे जवळपास 90% जास्त लोक बजेटचा आपला काही संबंध आहे, आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, असा काही त्यांच्या मनामध्ये विचार येताना दिसत नाहीये. आणि जास्तीत जास्त कुठली वस्तू महाग झाली, कुठली वस्तू स्वस्त झाली, आपल्याला इन्कम टॅक्स मध्ये काही सवलत मिळाली की नाही मिळाली, याच्या पलीकडे सामान्य माणूस बजेटकडे बघत नाही, हा आपला अनुभव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की बजेटवरची चर्चा ही खूप महत्वाची चर्चा आहे. आज आपण 2-3 मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. एक म्हणजे बजेट मध्ये काय बघायला पाहिजे, अर्थसंकल्पामध्ये सामान्य माणसाने काय बघायला पाहिजे. लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण विधानसभा निवडून देतो, लोकसभा निवडून देतो, आणि त्याच्यातनं ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचं सरकार स्थापन होतं. आणि ते सरकार स्थापन झाल्यानंतर ते सगळ्या कुठले कायदे करायचे, कुठले धोरण राबवायचं आणि अर्थसंकल्प कशा पद्धतीचा असावा याच्याबद्दलचा निर्णय घेत असतात. आपण पाहिलं की महायुतीनं त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अर्थमंत्री अजितदादा पवारांनी हा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे, सादर केलेला आहे, आणि त्याच्यावर विधानसभेमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. फक्त विधानसभेमध्ये चर्चा नाही, तर संबंध जनतेमध्ये चर्चा झाली पाहिजे. लोकशाहीमध्ये जनतेचा सहभाग अ, चर्चा करण्यामध्ये, सूचना देण्यामध्ये, निर्णय करून घेण्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्यालाच खऱ्या अर्थानं आपण जनतेची लोकशाही म्हणू शकतो. आणि म्हणून काही मुद्द्याची चर्चा आज आपण करणार आहोत. पहिला मुद्दा असा आहे की बजेटच्या 1-2 दिवस अगोदर आर्थिक पाहणी अहवाल देशाच्या पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर जाहीर करण्यात येतो. हा आर्थिक पाहणी अहवाल काय आहे? हा आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे आपल्या देशातली सामाजिक आर्थिक परिस्थिती काय आहे नेमकं. आपण जे काही धोरणं राबवली, आपण जे कायदे केले, आपण जे बजेट केलं, आपण ज्या योजना राबवल्या, उपक्रम केले, याचा नेमका परिणाम काय जनतेवर झालेला आहे, त्याचे नेमके काय रिझल्ट आलेले आहेत, हे आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि मग त्या अहवालाच्या आधारे पुढच्या वर्षासाठी नेमकी काय धोरणं घेतली पाहिजेत, कशा पद्धतीचं बजेट केलं पाहिजे, हे त्याच्या आधारावर करणं हे खरं म्हणजे अपेक्षित आहे. आपण आर्थिक पाहणी अहवाल जो महाराष्ट्राचा प्रसिद्ध झाला 2024-25चा, त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात आली की आपला जो विकासाचा दर आहे, हा विकासाचा दर 7% जास्त आहे. आणि त्या विकासाच्या दरामध्ये 7% जास्त असताना आपण स्वतःची पाठ थोपटून घेतो. परंतु प्रत्यक्षामध्ये जे घडलेलं आहे की याच्यामध्ये शेती क्षेत्रातला जो विकासाचा दर आहे त्याच्यामध्ये भरीव वाढ झालेली आहे. जो 2023-24 मध्ये 3.3% होता, तो 2024-25 मध्ये 8.7% झालेला आहे. आणि याचं मुख्य कारण आहे की मागच्या वर्षी जो मान्सून, जो पावसाळा झाला, पाऊस चांगला झाला, शेतकऱ्यांनी मेहनत केली, मजुरांनी मेहनत केली, आणि त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये विकास हा भरीव प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. सरासरीपेक्षा जास्त विकास झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु काळजी करण्यासारखा जो काही मुद्दा आहे आर्थिक पाहणी अहवालामध्ये, तो की उद्योग क्षेत्राचा विकास दर मात्र 2023-24च्या तुलनेमध्ये कमी झालेला. 2023-24 मध्ये 6.2% उद्योग क्षेत्राचा विकासाचा दर होता, परंतु 2024-25 मध्ये तो 4.9% झालेला आहे, म्हणजे तो कमी झालेला आहे. हे आकडे आणि ह्या गोष्टी आपल्याला नीटपणे समजून घेतल्या पाहिजेत. नुसत्या उद्योग क्षेत्राचा विकासाचा दर कमी झाला, परंतु त्याच्या खोलामध्ये जाऊन जर आपण पाहिलं तर निर्मिती क्षेत्र, उद्योगातलं निर्मिती क्षेत्र, उत्पादनाचं जे क्षेत्र आहे जिथे वस्तू निर्माण होतात,
माल तयार होतो उद्योगामध्ये, तिथल्या विकासाचा दर फार मोठ्या प्रमाणावर घसरलेला आपल्याला दिसून येतो. 2023-24 मध्ये तो 6.8% होता. 2024-25 मध्ये तो 4.2% झालेला. म्हणजे वस्तुमालाचं उत्पादनाच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण मागे पडत चाललेलो हे आपण लक्षात घेतो. सेवा क्षेत्रावर आपण फार अवलंबून असतो. आतापर्यंत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम सातत्याने सेवा क्षेत्राने केलं, परंतु यावेळेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय की सेवा क्षेत्राचा विकास दर सुद्धा 8.3%वरून 7.8%पर्यंत कमी झालेला आपल्याला दिसतोय. आता हे जे विकासाचं दर जे आहेत हे आकडे नुसते आकडे नाहीये, हे आपल्या जीवनाशी संबंधित आहे. आणि हा जो संबंध आहे तो काय तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ज्या वेळेला विकासाचा दर कमी होतो त्यावेळेला या महाराष्ट्रातल्या सुशिक्षित आणि कमी शिकलेल्या तरुण तरुणींना नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये जी परिस्थिती निर्माण होते, रोजगाराच्या बाबतीमध्ये जी परिस्थिती निर्माण होते, त्याच्यावर याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून ह्या आर्थिक पाहणा अहवालामध्ये दुसरी गोष्ट कुठली चर्चेली आहे की बेरोजगारांची संख्या किती महाराष्ट्रामध्ये. तर आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांची संख्या ही वाढत चाललेली आहे. ही बेरोजगारांची संख्या लक्षात ठेवा, जे नोंदणी केलेले बेरोजगार आहेत त्यांची ही संख्या आहे, ज्यांची नोंदणी झाली नाही त्यांची संख्या नाही. उदाहरणार्थ 2022 मध्ये 58,78,000 बेरोजगार होते. 2023 मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली, 62,78,000 झाले. आणि 2024 मध्ये ते 70,63,000 झाले. म्हणजे एका बाजूला आपला विकासाचा दर 7.7%च्या पुढे जातो, दुसऱ्या बाजूला मात्र हा विकास जे बाजारपेठेमध्ये तरुण नोकरीसाठी येतात आहे, रोजगारासाठी येतात आहे, शिक्षण घेऊन येतात आहे, त्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही, तो त्यांनी दिलेला नाही हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येते. बाकी अर्ध बेरोजगारी जी आहे, निरक्षर लोकांची बेरोजगारी, कमी शिकलेल्या लोकांची बेरोजगारी, ज्यांनी नोंदणीच केलेली नाही आहे, अशा बेरोजगार लोकांची संख्या जर घेतली तर ही खूप मोठी जास्त आकडा आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून आपल्याला एक लक्षात येतं की जरी विकासाचा दर असला, विकास होत असला तरी त्याचं रोजगार निर्मितीमध्ये रूपांतर होत नाहीये. याचाच अर्थ आपल्याला नोकरी मिळण्याच्या शक्यता कमी होत आहेत. आपल्या कुटुंबातल्या शिकलेल्या मुला मुलींना नोकरी रोजगार मिळण्याच्या शक्यता कमी होत चाललेल्या आहेत. आणि हे संकट पुढच्या काळामध्ये वाढत जाणार आहे. या तिसरा जो मुद्दा राहतो याच्यामध्ये की जे बजेट आहे, जो अर्थसंकल्प आहे, त्या ह्या दोन गोष्टी आपण बघितल्या. तिसरे जे सामाजिक घटक आहेत आपल्या महाराष्ट्रातले, दलित आहेत, आदिवासी आहेत, अल्पसंख्याक आहेत, भटके विमुक्त आहेत, महिला आहेत, यांच्यावर काय परिणाम झालेला याचा पण आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपल्याला हे केलं तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की यांच्या बाबतीमध्ये सुद्धा परिस्थिती सुधारलेली नाही आहे. कारण मधल्या काळामध्ये महागाई वाढत गेली, लोकांना त्यांचा घराचं कुटुंबाचं अर्थसंकल्प सांभाळण्यामध्ये अनंत अडचणी झाल्या. आणि आता आपल्या महाराष्ट्रातले लोक आपलं जीवन जगण्यासाठी 8 तासापेक्षा जास्त काम करताना आपल्याला दिसतात आहे. 10 तास, 12 तास, 14 तास काम करताना दिसतात आहे. आणि त्यामुळं महिला असतील, दलित आदिवासी असतील, यांची जी परिस्थिती मागच्या वर्षी होती त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती पुढच्या काळामध्ये होण्याचे चिन्ह त्या अहवालामधून आपल्याला स्पष्टपणे दिसतात आहे. आता बजेटमध्ये आपण याच्या आधारे खरं म्हणजे सरकारने नवीन बजेट करायला पाहिजे की आपला विकास होतोय मात्र रोजगार निर्माण होत नाहीये, महागाई वाढत चाललेली आहे, सामाजिक घटक विकासाची जी फळं त्यांना मिळायला पाहिजे त्याच्यापासून वंचित राहतात आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपण नवीन अर्थसंकल्प करताना याच्यापासून काही धडा घ्यायला पाहिजे आणि आपली भूमिका ठरवायला पाहिजे असं अपेक्षित होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र हे अर्थमंत्र्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसतं. आता अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की अर्थसंकल्प कोणी जाहीर केला मांडला तो आहे आपले महायुतीचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केला. म्हणजे महायुती सरकारचा हा अर्थसंकल्प आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या धोरणाचं प्रतिबिंब असलेला हा अर्थसंकल्प आहे. आता हे आपण तपासलं पाहिजे की लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष जनतेला निवडणुकीच्या वेळेला आश्वासनं देतात, त्या आश्वासनाचं प्रतिबिंब अर्थसंकल्पामध्ये पडायला पाहिजे.
आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीमध्ये या महायुतीला मोठा फटका बसला आणि त्यांना पराभव स्वीकारायला जनतेने संपूर्णपणे नाकारलं. परंतु मधल्या काळामध्ये त्यांनी लाडकी बहीण सारख्या काही योजना, लाडका भाऊ सारख्या काही योजना आणल्या आणि जनतेच्या कराच्या पैशामधनं निवडणुकीत मतं मिळावी त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप केले हे आपण पाहिलेलं आहे. परंतु त्या निवडणुकीमध्ये काय त्यांनी आपल्याला आश्वासनं दिली होती. हा एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं संकल्प पत्र 2024 हे जाहीर केलं होतं आणि जनतेला विनंती केली होती की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर ह्या खालील गोष्टी करणार आहोत आणि जर हे करणार आहोत तर सत्तेवर आल्यानंतर ह्या अर्थसंकल्प म्हणजेच हा निवडणुकीचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनाचं प्रतिबिंब अर्थसंकल्पामध्ये पडायला पाहिजे. नाहीतर याचा अर्थ काय होईल की तुम्ही निवडणुकीमध्ये फक्त मतं घेण्यासाठी खोटं बोललात, प्रत्यक्ष मात्र तुम्ही जी आश्वासनं पाळत नाही हा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आपण हे तपासू की ह्या पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काय आश्वासनं दिली होती. ज्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड बहुमत अनेक कारणामुळे मिळालं तर ते आपण तपासायला पाहिजे. नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे, नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे, हे तपासलं पाहिजे राजकीय पक्षांनी. आणि तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या निवडणुकीमध्ये संकल्प पत्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं असं म्हटलेलं आहे जीवनावश्यक वस्तूच्या किमती आम्ही स्थिर ठेवू. आता तुम्ही पाहता जर जीवनावश्यक वस्तूच्या किमती जर स्थिर ठेवायच्या असतील तर सरकारला याची मोठी भाग घ्यावा लागतो. शेतकऱ्यांचं उत्पादन जे बाजारात येईल ते शेतकऱ्यांकडून विकत घेतलं पाहिजे, त्याच्यासाठी निधीची तरतूद केली पाहिजे. परंतु तुम्ही पाहाल केंद्राच्या अर्थसंकल्प असो किंवा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये बाजारामध्ये हस्तक्षेप करून जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी आणि महागाईच्या संकटापासून जनतेला वाचवण्यासाठी तुम्हाला तरतूद केली पाहिजे. अशी कुठली तरतूद ह्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी केलेली नाही. म्हणजे हे दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीनं कुठलंही पाऊल त्यांनी उचललेलं नाही. याचाच अर्थ 2025-26 मध्ये जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढत जाणार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर याच्यासाठी त्यांनी व्यवस्था केली असती तर कदाचित त्या किमती स्थिर राहिल्या असत्या, परंतु तसं काही केलेलं नाही. दुसरं काय आपल्याला सांगितलं होतं की कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना मोफत शिधा देऊ. शिधा म्हणजे त्याच्यामध्ये 10-12 वस्तू आहेत आपल्याला माहिती आहे. आनंदाचा शिधा एक मध्ये त्यांनी प्रयोग केला होता, तो आनंदाचा शिधा आता बंद झालेला आहे. परंतु निवडणुकीत काय आश्वासन दिलं होतं की कमी उत्पन्न गटातल्या कुटुंबांना आम्ही शिधा देऊ ज्याच्यामध्ये 9-10 वस्तू जीवनावश्यक वस्तू त्याच्यामध्ये देण्यात येईल. या आश्वासन पूर्ण करण्यासाठी 1 रुपयाची तरतूद सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली नाही. प्रत्येक गरीबाला निवारा देऊ हे आश्वासन. आता आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी इलेक्शनमध्ये जाहीर केलं होतं डिसेंबर 22 पर्यंत प्रत्येकाला पक्कं घर मिळेल. त्याचं आश्वासन काही पूर्ण झालं नाही. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक गरीबाला घर देण्याची आश्वासन त्यांनी दिलेले. प्रत्यक्षामध्ये पंतप्रधान आवास योजनेमध्ये प्रत्येकाला घर देण्यासाठी जी रक्कम भरायला पाहिजे ती रक्कम याच्यामध्ये तरतूद केलेली नाहीये. फक्त 8,600 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या गरीबाला स्वतःचा निवारा देणं हे कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्य नाही. आणि म्हणून हे आश्वासन सुद्धा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं काही नाही. वृद्ध पेन्शन धारकांना आणि लाडक्या बहिणीला 1,500 रुपयामध्ये वाढ करून 2,100 रुपये दरमहा देण्यात येतील हे आश्वासन त्यांनी संकल्प पत्रात दिलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये आपल्याला माहिती बजेटमध्ये 1,500 रुपयाचे 1500 आहेत. वृद्ध लोकांसाठी सुद्धा फक्त 1,500 ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणीच्या सुद्धा जी काही त्यांना भेट होती त्याच्यामध्ये सुद्धा वाढ केलेली नाही आपण पाहिलं. अर्थात इथे एक गोष्ट मला आपल्याला सांगायची, हे 1,500 रुपये सुद्धा जे वृद्ध काळाला मिळालेले ते आपल्या लालबावट्याच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला आपण लॉंग मार्च काढला त्यावेळेच्या चर्चेमध्ये ही सगळी महत्वाची मागणी होती आणि त्यावेळेला 500 रुपये वाढवलेले हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते सुद्धा म्हणजे आपण संघर्ष करून मिळवलेले. परंतु दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीनं कुठलीही तरतूद किंवा व्यवस्था ह्या सरकारने केलेली नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं त्यांनी जाहीर आश्वासन दिले. या सगळ्यांची भाषणं बघा, अर्थ या संकल्प पत्रामध्ये लिहिलेले, परंतु कर्जमाफीबद्दल एक शब्द सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेलं नाही. शेतकरी सन्मान योजना
12,000वरून 15,000 रुपये करणार अशी चर्चा केली होती. लेखी आश्वासन दिलेलं होतं, परंतु ते 12,000 मध्ये 1 रुपया सुद्धा त्यांनी वाढवलेला नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जी खतं विकत घातली जातात त्याच्यामध्ये राज्य सरकारचा जो जीएसटी आहे, तो जो भाग आहे तो आम्ही शेतकऱ्यांना परत करू, हे आश्वासन अर्थसंकल्पात आहे. परंतु याच्यासाठी 1 रुपयाची तरतूद त्यांनी केलेली नाही. त्यांनी आश्वासन दिले की वीज बिलामध्ये 30% कपात करणार आहे. ही सगळी खोटी गोष्ट आहे. आपल्याला माहिती हे आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही, ते करणार नाही. सौर ऊर्जेचा खूप चर्चा करताय, प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या शेतावर कृषी पंपासाठी सौर ऊर्जा येईल, परंतु वीज दर कमी करण्याची शक्यता नाही. ज्या सरकारचा अनुभव आपण असं पाहिलेला गेल्या 10 वर्षामध्ये विजेचे दर दर 6 महिन्यांनी वाढतात. MERC कडे गुंतवणूक केल्याचं सांगितलं जातं, खर्च केल्याचं सांगितलं जातं, विजेचे दर वाढवून घेतले जातात आणि या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी वीज ग्राहक, व्यापारी असतील, घरगुती असतील, उद्योजक असतील, यांची अक्षरशः लूट चालू आहे. परंतु इथं त्यांनी आश्वासन दिले, परंतु त्याच्यासाठी व्यवस्था कुठली काही केलेली नाही. अंगणवाडी आणि आशांना 15,000 रुपये दिले. आपल्याला माहिती की अंगणवाडी आशाचं मानधन वाढ आपण संप करून, आंदोलन करून, ठिय्या आंदोलन करून घेतलेले आहे. या बजेटमध्ये त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी कुठलीही वेगळी तरतूद केलेली नाही. त्याचबरोबर रोजगाराबद्दल तुम्ही पाहिलं, आर्थिक पाहणी अहवालामध्ये बेरोजगाराची संख्या वाढत चालली आहे. 25 लाख रोजगार निर्माण करू आणि 3 लाख जागा ज्या रिक्त आहेत त्या रिक्त जागा सरकारच्या खात्यातल्या भरू, अशा पद्धतीचा अर्थसंकल्पात त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु ह्या बजेटमध्ये 5,000 10,000 रिक्त जागा भरू असं कुठलंही त्यांनी आश्वासन दिलेलं नाही आहे. किंवा आता तर ह्या अर्थसंकल्पात त्यांनी सांगितलं मी 5 वर्षात 50 लाख रोजगार निर्माण करणार. मोदींनी सांगितलं होतं दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करणार. या रोजगार निर्माण करण्याबद्दलच्या ह्या घोषणा ज्या दिसतात आहे त्या सगळ्या फसव्या घोषणा आहेत. आपण पाहिलं विकास दर जरी वाढलेला असला तरी सुद्धा रोजगार निर्माण झालेला नाहीये, हे आपण आकडेवारीमध्ये पाहिलेलं आहे. तर ह्या आश्वासन सुद्धा फक्त फसवणूक करण्यासाठी आश्वासन आहे. महाराष्ट्राच्या सरकारच्या निम्म्या खात्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदामध्ये, सार्वजनिक उद्योगामध्ये 3 लाखापेक्षा जास्त कर्मचारी च्या जागा रिक्त आहेत. 2,31,000 कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं, हंगामी पद्धतीनं, महानधनावर वेगवेगळ्या पद्धतीनं वर्षानुवर्ष सरकारच्या विविध खात्यामध्ये आणि योजनांमध्ये काम करतात आहे. त्याच्यासाठी काही केलेलं नाही. त्यामुळे 3 लाख जागा भरणार, मेगा भरती करणार याच्या अगोदर बोलले, ते काही कुठे झालेलं आपल्याला दिसत नाही. 10 लाख नवीन उद्योजक तयार करणं ही बोलाचीच भात, बोलाचीच कडी आहे. काही उद्योजक तयार करण्याचा काही हा काही मुद्दा दिसत नाही मला. त्याच्यासाठी काही विशेष काही व्यवस्था केली असंही दिसत नाहीये. आणि 36 लाख कुटुंबाला घरकुल देऊ असं म्हटलेलं आहे. हे जे आकडे आहेत हे आकडे फक्त बोगस आकडे आहेत, लक्षात ठेवा. मी हे काय सांगितलं, त्यांनी जे निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली याचं प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद केलेली आहे का, तर आपल्याला असं दिसून येतं की जे आश्वासनं दिली ती फक्त मतं घेण्यासाठी दिलेली दिसतात आहे. त्यांचं प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी जी काही व्यवस्था करायला पाहिजे ती कुठली व्यवस्था किंवा आर्थिक तरतूद ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेली दिसत नाही. हा दुसरा भाग झाला. म्हणजे आपल्या संबंध महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेची फसवणूक. निवडणुकीच्या आश्वासने दिली, प्रत्यक्षामध्ये आमची मतं घेतली, परंतु त्या योजना पूर्ण करण्यासाठी कुठलीही अर्थसंकल्पात तरतूद नाही, अशा पद्धतीने आपली फसवणूक केलेली आहे. आणि म्हणून हे सगळे महागाई असेल, बेरोजगारी असेल, हे सगळे प्रश्न आपल्या पुढच्या काळामध्ये तीव्र होण्याची शक्यता हे आपण लक्षात घेतली पाहिजे. अजून एक ह्या अर्थसंकल्पामध्ये काय दिसतं की आरोग्य असेल, शिक्षण असेल, कल्याणकारी योजना असतील, ह्या योजनांवर जी तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये कपात करण्यात आलेली आहे. विशेषतः दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांसाठी जी तरतूद होती त्याच्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे. एक तर मागच्या वर्षी जी काही तरतूद केली होती आदिवासींसाठी, दलितांसाठी जी तरतूद केली होती त्याच्यातली निम्मी सुद्धा खर्च केलेली नाही. म्हणजे मागच्या वर्षी तरतूद धरली परंतु खर्च नाही केली. आता तर त्यांनी तरतुदीमध्ये कपात करण्यात आलेली. याचा अर्थ असा आहे की पुढच्या काळामध्ये सुद्धा दलित, आदिवासींसाठी, अल्पसंख्याकांसाठी, भटक्या ज्या काही अपेक्षा आहेत त्यांच्या अर्थसंकल्प कुठली अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता नाही. थोडक्यात आपल्याला जर दिसतं की कल्याणकारी योजना आणि समाजातले जे वंचित घटक आहेत यांना पुढे आणण्यासाठी जे काही करायला पाहिजे त्याच्यासाठी जी तरतूद करायला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी
कपात करण्याचं काम केलेलं आहे. याच्यावरून त्यांचा दृष्टिकोन आपल्याला मनुवादी दृष्टिकोन हे आपोआप घडत नाही, हा मनुवादी दृष्टिकोन आहे. ह्या घटकांकडे दुर्लक्ष करायचं हा त्यांचा तो दृष्टिकोन आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनाने आपण त्यांची ही भूमिका नीट लक्षात घेतली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी काय दिलेलं आपण पाहिलं. शेतकऱ्यांसाठी जी काही तरतूद आहे ग्रामीण विकासासाठी, शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न काय, त्यांच्या शेतीमालाचा भाव मिळाला पाहिजे. काय आश्वासन दिलं होतं, सोयाबीन 6,000 रुपये प्रति क्विंटलने आम्ही विकत घेऊ, प्रत्यक्षामध्ये 4,000 4,500 विकल्यात जाते. कापूस आहे, कापूस शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला आहे, भाव मिळत नाही म्हणून घरामध्ये ठेवलेला आहे. ही परिस्थिती शेतकऱ्यांना अत्यंत आर्थिक अडचणीत आहे. पुरस्कार प्राप्त शेतकरी आत्महत्या करतात आहे. मी ह्या शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे, या शेतकऱ्यांसाठी कुठली तरतूद यांनी धरले. उलट शेती आणि संलग्न जी केंद्र आहेत, सेवा आहेत, त्याच्यासाठी जी तरतूद होती 2020 मध्ये जे 16,000 कोटीची तरतूद होती ती या बजेटमध्ये 9,700 कोटी केलेली, म्हणजे कमी केली. 2020 पासून 2025-26 पर्यंत हे 16,000 कोटीचे खरं म्हणजे 30,000 कोटी व्हायला पाहिजे होते, परंतु ते केलेलंच नाही. त्याच्यामध्ये कपात केलेली. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा फक्त मतासाठी शेतकऱ्यांची भाषा केली, परंतु प्रत्यक्षामध्ये काही त्यांना दिलेलं नाहीये, हे पण आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून हे शेतकऱ्यांसाठी काय. आता कामगारांसाठी काय, कामगारांसाठी जर तुम्ही पाहिलं उद्योग खात्यासाठी म्हणजे 1,000 कोटी रुपयापेक्षा जास्त तरतूद धरलेली आहे, परंतु कामगार खात्यासाठी तरतूद किती आहे, फक्त 171 कोटी रुपये. ह्या सबंध बजेटमध्ये कामगार हा शब्द एकदा पण लिहिले नाही. अर्थात केंद्राचं बजेट जे निर्मला सीतारामन यांनी मांडलं त्याच्यामध्ये सुद्धा कामगार ह्या शब्दाचा उल्लेख नाही. लक्षात घ्या, जे वस्तू निर्माण करतात, जे सेवा देतात, जे संपत्ती निर्माण करतात, ते कामगार आणि शेतकरी यांच्या बाबतीमध्ये आपण असं पाहतो की कामगारांचा साधा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला नाहीये. आणि कामगारांच्या बाबतीमध्ये कुठल्या योजना आहेत, एक कुठली योजना आहे. कामगारांचं म्हणणं काय होतं की जे कर्मचारी वर्षानुवर्ष सरकारच्या खात्यामध्ये काम करतात, नगरपालिकामध्ये काम करतात, विविध योजनांमध्ये काम करतात, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण, आरोग्य मित्र, अँब्युलन्स ड्रायव्हर, नॅशनल हेल्थ मिशन मध्ये काम करणारे 15-15 वर्षापासून काम करणारे कर्मचारी, कंत्राटी कामगार, सरकारच्या विविध खात्यातले कर्मचारी, या लोकांची बजेटकडून काय अपेक्षा होती की 10-20 वर्ष आम्ही काम केलं, आम्हाला कुठेतरी सुरक्षित नोकरी दिली पाहिजे, वेतन श्रेणी लागू केली पाहिजे. याची कुठलीही तरतूद आणि त्याच्यासाठी पैशाची व्यवस्था ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेली दिसत नाहीये. म्हणजे हा जो संघटित क्षेत्रामध्ये काम करणारा, सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारा कामगार आहे, त्याची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाही. शिक्षण आणि आरोग्यावरच्या बजेटमध्ये कपात केलेली. याचा अर्थ काय, शिक्षण क्षेत्रामधले कंत्राटी शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, ते कायम होण्याची शक्यता आहे का, नाहीये. नगरपालिकेमधले कंत्राटी कामगार हे आहेत, त्यांना कायम करण्यासाठी जी काही बजेटमध्ये तरतूद ती बिलकुल केलेली नाहीये. तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये एक तर त्या सुविधा ज्या जनतेला उपलब्ध व्हायच्या त्या अधिक दर्जेदार द्यायला पाहिजे, त्याचा विस्तार व्हायला पाहिजे. लोकांना औषधोपचारासाठी आणि आधारावर खर्च करण्याची वेळ येऊ नये ही परिस्थिती करायला पाहिजे. त्याच्या उलट त्याच्यामध्ये कपात केलेली. याचा अर्थ काय, जनतेला आरोग्य सेवासाठी खासगी क्षेत्राकडे जावं लागेल आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची दुर्दशा ही पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू राहील. ती शिक्षणाची परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की जनतेच्या हिताच्या संदर्भातल्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे, परंतु वाढ कुठे केलेली तुम्ही पाहिलं का. तुम्ही पाहिलं असेल की रस्ते बांधणी याच्यासाठी 30,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम, शक्ती पीठ मार्ग महामार्ग हे करण्यासाठी 86,000 कोटी रुपये खर्च करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलेला आहे. लाखो कोटी, अक्षरशः लाखो कोटी. तुम्ही ते आकडे, मी तुमचा वेळ घेणार नाही, हे सगळे आकडे याच्यामध्ये आहेत, परंतु लाखो कोटी रुपये हे कशावर खर्च केला जात आहे, रस्ते बांधणी, जलयुक्त शिवार, म्हणजे जी कामं मोठमोठे ठेकेदार करतात, मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या करतात, तथाकथित विकासाचे जे ते करायला पाहिजे त्याच्याबद्दल हे नाही, परंतु इकडे शेतकरी कामगाराकडे दुर्लक्ष करायचं आणि मोठ्या प्रमाणावर हे या क्षेत्रासाठी त्यांनी पैसा ठेवला. का बरं ठेवला. इथे आपण ह्या अर्थसंकल्पाकडे वर्गीय दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करायला पाहिजे की कष्ट करणारा जो श्रमिक आहे, तो शेतकरी असेल, कामगार असेल, असंघटित कामगार असेल, यांच्यासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत, महागाई, बेरोजगारी, कल्याणकारी योजना,
या शिक्षण आरोग्य याच्यामध्ये कपात, आणि ज्याच्यामध्ये ठेकेदारांना प्रचंड पैसा कमवता येतो, अधिकारी भ्रष्ट मार्गाने पैसे कमवतात, राजकारणी भ्रष्ट मार्गाने पैसे कमवतात, ही जी क्षेत्र आहे, रस्ते बांधणे असतील, जलयुक्त शिवार असतील, ज्यांचा भ्रष्टाचार याच्या अगोदर सातत्याने गाजत राहिलेला आहे, या क्षेत्रासाठी मात्र त्यांनी मोठ्या प्रमाणावर तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे कोणाचं भलं करतात ते त्यांच्या पक्षाचे. हे पक्ष काय, हे भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, हे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, किंवा हे पक्ष काय, या ठेकेदारांच्या टोळ्या आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. आणि हे ठेकेदारांच्या टोळ्या सांभाळण्यासाठी, त्यांना लूटण्यासाठी पूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी त्यांच्या लोकांसाठी ह्या तरतुदी केलेल्या आपल्याला दिसतात. त्याचा थोडाफार विकासावर परिणाम होईल, भांडवली खर्च होतोय, परंतु ती कामं सुद्धा यंत्राने केली जातात हे आपण लक्षात घ्या. तुम्ही सगळे समृद्धी महामार्गाचं काम बघा, बुलेट ट्रेनचं काम बघा, निळ रस्ते झाले, ते कशाच्या मध्ये मोठमोठ्या कंपन्या, लार्सन अँड टुब्रो सारख्या कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत. छोटा उद्योजक असेल, छोटा व्यावसायिक असेल, छोटा व्यापारी असेल, यांच्यापर्यंत हा पैसा जात नाही. तर यांचे जे कॉर्पोरेट कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठे ठेकेदार, त्यांचे हितसंबंध त्यांनी हे केलेले आहे. त्या अर्थसंकल्पामध्ये अजून एक गोष्ट दिसते की ह्या सगळ्या तरतुदी कमी केल्यात. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांना हे क्षेत्र तर बराचसा भाग खाजगी क्षेत्राकडे त्यांना बहाल करायचं. शिक्षणावरची तरतूद कमी केली, शिक्षण हे खाजगी क्षेत्राकडे अजून खाजगी क्षेत्राला सुपूर्द करायचं आहे. आरोग्याच्या व्यवस्था खर्च कमी केला, त्यांना अजून आरोग्य सेवा खाजगी क्षेत्राकडे द्यायच्या, जिथे कॉर्पोरेट कंपन्या हॉस्पिटल बांधतील आणि जनतेची लूट करतील. रस्ते बांधणे हे खाजगी क्षेत्रासाठी, हे खाजगी क्षेत्रासाठी प्रचंड त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्याची रक्कम तरतूद केलेली आहे. तर हे खाजगीकरणाचं जे धोरण आहे, हे खाजगीकरणाचं धोरण हे फक्त कॉर्पोरेट आणि मोठ्या लोकांचे नफे कमवण्यासाठी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि ह्या अर्थाने ह्या बजेटकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून मित्र, चौथा जो मुद्दा आहे, जो अत्यंत गंभीर आहे, की ह्या संबंध अर्थसंकल्पामध्ये कर्जाची काय परिस्थिती आहे आणि कर वसुलीच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे. आज महाराष्ट्रावर 7 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कर्ज आहे. लाडकी बहीण योजना आली आणि इतर निवडणुकीसाठी योजना जाहीर केल्या, त्यामुळे 50,000 कोटी रुपयाचं कर्ज या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या पूर्वी घेतलेलं आपल्याला माहिती आहे. आणि आता अंदाज असा आहे की महाराष्ट्रावर 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज हे महाराष्ट्राच्या डोक्यावर बसणार आहे, म्हणजे आपल्या डोक्यावर बसणार आहे. आता एवढा मोठा कर्जाचा बोजा असताना त्याच्यामध्ये 60,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम फक्त व्याज देण्यासाठी खर्च करावी लागते. व्याज देण्यासाठी दरवर्षी 60,000 कोटी रुपये. 60,000 कोटीचा अर्थ काय? शेकडो शाळा बांधवतील, शेकडो हॉस्पिटल बांधवतील, हजारो कर्मचाऱ्यांना कायम करता येईल, अंगणवाडी आशांची पगारवाढ करता येईल, शालेय पोषण जे 2,500 काम करतात ते त्यांना न्याय देता येईल, दलित आदिवासींच्या परिस्थितीमध्ये बदल करता येईल. एवढा पैसा आहे तो 60,000 कोटी रुपये. परंतु 60,000 कोटी रुपये आपल्याला असं दिसतं की हे नुसतं व्याजामध्ये जातात आहे. आणि आता हे जे कर्ज घेतलेलं आहे, एका बाजूला कर्ज घेतलेलं आहे, परंतु श्रीमंतांकडून आणि लोकांकडून जे काही टॅक्स गोळा करायचे, कर वसूल करायचे, किंवा इतर जे उत्पन्न, जे थकीत उत्पन्न आहे, जे वसूल करायचंय सरकारने, ते जवळपास 1,66,000 कोटी रुपये कर हे थकीत आहे. हे कोणाकडे थकीत आहे? हे अतिश्रीमंत लोकांकडे हे थकीत आहे. म्हणजे अतिश्रीमंत लोकांचे कर हे काय फक्त महाराष्ट्रामध्ये आहे का? आपण देशामध्ये पाहिलं, देशामध्ये सुद्धा या देशातल्या भांडवलदारांनी मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये 12 लाख कोटी रुपयाचं नुकसान या देशाचं केलेलं आहे. कर थकवलेले आहेत, कर्ज बुडवलेले ते आपण पाहिले. महाराष्ट्रामध्ये हा आकडा 1,66,000 कोटी रुपये. म्हणजे श्रीमंतांना सबसिडी आणि सामान्य माणसाकडून मात्र कर वसूल करायचं. सामान्य माणसाकडनं जीएसटी वसूल केला जातो. आपण प्रत्येक जण जीएसटी देतो. आपण आपल्या उत्पन्नातला जवळपास 10% रक्कम विविध कराच्या माध्यमातून सरकारला देतो. नीट लक्षात ठेवा. पण सरकार काय देतं? न तर आरोग्य सेवा, न तो शिक्षण, न तो घराचे प्रश्न सोडवले, कुठल्या सेवा देतात. परंतु हा सगळा पैसा ह्या बजेटमध्ये जसं दिलेला आहे की अशा पद्धतीनं त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे की जेणेकरून ठेकेदार, राजकारणी, अधिकारी, भांडवलदार, कॉर्पोरेट कंपन्यांच्याकडे हा सगळा पैसा वळेल, अशा पद्धतीचं हे बजेट तयार करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून ह्या बजेटचं विश्लेषण करत असताना आपल्याला काही गोष्टी समजणं फार आवश्यक आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण आहोत.
आपण सरकार निवडतो आणि सरकार निवडून देतो, सरकारने आपल्यासाठी योजना केल्या पाहिजेत हे अपेक्षित आहे. परंतु इथं सरकार संबंध 12 कोटी जनतेकडनं टॅक्स वसूल करून घेतं, त्यांच्या उत्पन्नातनं टॅक्स घेतं, 12 कोटी जनतेच्या श्रमातनं विकास करून घेतं, जो विकासा दर 60% जास्त आहे. परंतु 12 कोटी जनतेच्या श्रमातनं आणि उत्पन्नातनं जे काही संबंध मिळकत सरकारकडे जमा होते, जो रक्कम जमा होते, ते मात्र अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या देशातल्या कॉर्पोरेट कंपन्या, या देशातले भांडवलदार, या देशातले अधिकारी, या देशातले ठेकेदार आणि या महाराष्ट्रातले राजकारणी यांच्याकडे वळवण्याचं काम ह्या संबंध अर्थसंकल्पातनं केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून अर्थसंकल्प हे फायनान्शियल स्टेटमेंट नाहीये फक्त, हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये सरकारचं धोरण स्पष्ट होतं, याच्यामध्ये सरकारची नीती आणि नियत स्पष्ट होते. सरकार जनतेसाठी का कॉर्पोरेटसाठी, सरकार सामान्य लोकांसाठी का 10% लोकांसाठी, हे याच्यातनं आपल्याला स्पष्ट होतं. आणि म्हणून मला रोजगार मिळणार की नाही, मला शिक्षण मिळणार की नाही, मला आरोग्य सेवा मिळणार की नाही, मला घर मिळणार की नाही, मला चांगले रस्ते मिळणार की नाही, माझं पर्यावरण व्यवस्थित राहणार की नाही, माझी पिकासाठी व्यवस्था होईल की नाही, माझ्या शेतीमालाला भाव मिळणार की नाही, माझं किमान वेतन वाढणार की नाही, ह्या प्रत्येक गोष्टीचा संबंध अर्थसंकल्पाशी आहे. आता आपण बघा, शेतकरी कशासाठी लढतात गेली 5 वर्ष? त्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सरकारने सबसिडी दिली पाहिजे, याच्यासाठी लढतात आहे. याच्यातल्या एकाही गोष्टीचा विचार केलेला नाही. कामगार कशासाठी लढतात? आमचं किमान वेतन वाढवलं पाहिजे, 26,000 रुपये 30,000 रुपये किमान वेतन केलं पाहिजे. कंत्राटी कर्मचारी, अस्थायी कर्मचारी जे लाखोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये 20 लाखापेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आहेत, ते कशासाठी लढतात आहे? आम्हाला कायम नोकरी मिळाली पाहिजे, वेतन वाढ मिळालं पाहिजे, पेन्शन मिळाली पाहिजे. त्यांचा याच्यामध्ये विचार नाहीये. असंघटित क्षेत्रातले कर्मचारी आहेत, 4.5 कोटी कर्मचारी आहेत. त्या 4.5 कोटी कर्मचाऱ्यांना कुठली सेवा शर्त नाहीये, कुठली सामाजिक कल्याण योजना नाहीये. त्यांचं प्रचंड शोषण सुरू आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या भागीदारी ते करतात आहे. परंतु हे धुणी भांडी करणारी महिला असेल, ऊस तोडणारा मजूर असेल किंवा शेतमजूर असतील, शेतमजुराचा सुद्धा उल्लेख नाही. शेतमजुरासाठी कुठली रोजगार हमीची जी तरतूद आहे, ती रोजगार हमीची तरतूद कमी करण्यात आलेली आहे. त्यांची मजुरी थकलेली तरी सुद्धा तरतूद कमी करण्यात आलेली किंवा वाढवलेली नाहीये. तर हे जे काही शेतमजूर असतील, असंघटित कामगार असतील, हे कामगार काय म्हणतात आहे की आम्हाला सामाजिक सुरक्षा लागू करा, आमच्या कल्याणकारी योजना करा, आम्हाला घर द्या, आमच्या मुलाला शिक्षणासाठी मदत करा, आम्ही आजारी पडले तर व्यवस्था करा. याच्यासाठी याच्यामध्ये काही तरतूद नाहीये. छोट्या व्यापारी आहे, मध्यम वर्ग आहे, यांच्या ज्या अपेक्षा आहेत, या अपेक्षा पूर्ण याच्यामध्ये तर संबंध धोरण हे जे आहे, हे जनतेच्या अडीअडचणीचं प्रतिबिंब याच्यामध्ये आपल्याला दिसत नाहीये. आणि म्हणून आपण असं म्हणतो, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असं म्हणतो की हे जे बजेट आहे, हे अर्थसंकल्प आहे, हा या महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या महत्वाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारा आणि जनतेची लूट करून श्रीमंतांचे, भांडवलदारांचे, ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी केलेलं हे अर्थसंकल्प आहे. म्हणून आपण त्याला विरोध केला पाहिजे. मित्रांनो, मी जाताना एवढंच तुम्हाला आवाहन करेन, अर्थसंकल्प नीट वाचला पाहिजे, त्याचं विश्लेषण केलं पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे, त्याचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष काय परिणाम होतो तो समजून घेतला पाहिजे, मागच्या अर्थसंकल्पाचं काय झालं ते समजून घेतलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये काय संकट येणार आहे याच्यातनं आपल्याला अंदाज येतो. महागाई वाढणार आहे, बेरोजगारी वाढणार आहे, घराच्या किमती वाढणार आहे, शिक्षण महाग होणार आहे, आरोग्य महाग होणार आहे, भ्रष्टाचार वाढणार आहे, रस्ते दिसतील, मोठमोठे रस्ते दिसतील, बुलेट ट्रेन दिसेल, हे सगळं दिसेल, तुम्हाला तथाकथित विकास दिसेल. परंतु सामान्य माणसाची परिस्थिती मात्र अधिक बिकट होणार आहे. जो संपत्ती निर्माण करतो तो शेतकरी आणि कामगार मात्र अडचणीत येणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला पहिल्या टप्प्यामध्ये आपण सामान्य माणसांना हा अर्थसंकल्प काय तो समजावून सांगितला पाहिजे, त्यांना येणाऱ्या संकटाची कल्पना दिली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या शाखामार्फत, आपल्या पक्ष सभासदांच्या मार्फत, आपल्या जनसंघटनांच्या मार्फत या अर्थसंकल्पाचे जे परिणाम होणार आहेत त्या परिणाम जनतेला भोगावे लागणार आहेत. अशा जे विक्टिम झालेली जनता आहे तिला संघटित करून रस्त्यावर उतरून आणणं आणि या सरकारचं धोरण, या सरकारचं जनता विरोधी जे अर्थसंकल्प आहे त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आपण बघितलं पाहिजे
आणि जनतेला संघटित करून ह्या सरकारचं, महायुती सरकारचं जे खरं स्वरूप आहे, आश्वासन एक आणि प्रत्यक्षात वेगळं, हे जे खरं स्वरूप आहे हे स्वरूप जनतेपर्यंत आणणं, त्यांना उघडं पाडणं आणि त्याच्या बरोबरीनं ते काही जात धर्म प्रांत याच्याबद्दल जे त्यांनी त्यांचे जे आव्हानं केलेले, त्या अस्मिता पेटवलेल्या, जनतेमध्ये फाटाफूट काढलेली आहे आणि जनतेच्या प्रश्नाबद्दल कुठली चर्चा होऊ देत नाहीये, हे हे सुद्धा धोका आपण समजून घेतला पाहिजे. जनतेची एकजूट करून यांचं खरं स्वरूप उघड करणं आणि आपल्या पक्षाचा जनाधार वाढवणं, याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी या अर्थसंकल्पाचा सुद्धा शस्त्र म्हणून वापर केला पाहिजे आणि त्याच्या आधारे आपलं संघटन वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सर्वजण मिळून हे काम येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करू असे अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद कॉम्रेड. कॉमेंट सुगंधी.